क्या इसको। उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सपाची अनपेक्षित कामगिरी। काँग्रेस भाजपा आघाडीवर अंतर वेगानं घटलं, भाजपा आघाडीसाठी धोक्याची घंटा। राज्यातील कल भाजपसाठी चिंताजनक, महायुतीपेक्षा मविया वरचढ। महाराष्ट्र पुन्हा उद्धव आणि फडणवीस यांच्यासोबत, भाजप आणि शिवबाटा समसमान जागा। सुरुवातीच्या पिछाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आघाडी अनपेक्षित, निवडणूक कलानं भाजपाही गळपटले। बिहारमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी, भाजप आघाडीला लालू आघाडीपेक्षा निर्णायक कल। आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये एनडीएचं सरकार, तेलुगू देसमला स्वबळावरती बहुमत। महाभृंगराज तेल, केसांचे आरोग्य आता योग्य हातात। तुझ्या येण्याने रोषणाई होते। कॉस्मॉस एज्युकेशन लोन विद्यार्थ्यांकरता फक्त 8.25% तर विद्यार्थ्यांकरता 8.65%। स्मॉल बिझनेस लोन फक्त 9% तर कॉस्मॉस प्रॉपर्टी मॉर्गेज लोन 9.75% दरात उपलब्ध। अटी लागू। कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध। तुझ्या येण्याने रोषणाई होते। देवघराकरिता तर हे हवेच, देवधारा शुद्ध तिळयुक्त दिव्याचे तेल। देवघराकरिता तर हे हवेच, देवधारा शुद्ध तिळयुक्त दिव्याचे तेल। तुझ्या येण्याने रोषणाई आज बहुत ज्यादा बारिश होने वाली है। अगर आप सही हैं तो आपका इनाम क्या है? अगर करनी है भविष्यवाणी तो करो पैरी मैच पर और बड़े इनाम जीतो। बिजली की तेजी से निकासी का आनंद लें, पैरी मैच अभी खेलें। तुझ्या येण्याने रोषणाई करोडपती बनणे कोणता खेळ नव्हे, हो ना? पण आता आहे राजेश्री 500 मंथली लॉटरी खेळून तुम्ही बनू शकता करोडपती आणि जिंकू शकता 1.25 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस। तर आजच तुमच्या स्वप्नाचं तिकीट नक्कीच खरेदी करा तुमच्या जवळच्या लॉटरी आउटलेट वरून किंवा bookmyrajarshi.com वर। तुझ्या येण्याने रोषणाई ज्यांच्या जीवनाचा भाग असण्याचा आम्हालाही आहे सार्थ अभिमान, अशी महाराष्ट्राची आन बान शान असणाऱ्या या सर्व भूमिपुत्रांना जीके एनर्जीचा मानाचा सलाम। आपल्या मातीसाठी, आपल्या मातीतला सोलार पंप। तुझ्या येण्याने रोषणाई महाभृंगराज तेल, केसांचे आरोग्य आता योग्य हातात। तुझ्या येण्याने रोषणाई होते।
नमस्कार, मी जगदीश. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आता नव्यानंच ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसर जे जोडलेले आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडून समजून घेऊया सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर त्यांचं आता विश्लेषण काय आहे. आतापर्यंत 5 ते 6 राऊंड झालेले आहेत. विवेक सर, काय आपलं विश्लेषण? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला खूप चांगलं एक वातावरण होतं. बरं, कसं होतं, याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील लोकांना पक्ष फोडणं हे काय आवडत नाही. आणि तुम्ही शिवसेना फोडली, बाळासाहेब शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे असं फोडले, ते तुम्हाला कमी पडलं म्हणून काय की तुम्ही अजित पवारला हे थोडापर्यंत राज्य उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल त्या राज्यापेक्षा महाराष्ट्राचा जो एक वर्ग आहे. विवेक सर, आपला आवाज पोहोचत नाही, त्यामुळे आपण तोपर्यंत दुसऱ्यांकडे जाऊया. दुसऱ्या गेस्ट आपल्यासोबत आहेत. अरुण सावंतजी, विवेक भावसर म्हणतायत की फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही, त्यामुळं सध्याची ही परिस्थिती दिसते. आपलं काय विश्लेषण यावर? पहा, फोडाफोडी ही काही आम्ही केलेली नाही आहे. आपण जर पाहाल तर एक गोष्ट आपल्या निदर्शनास जरूर आलेली असेल की या राज्याच्या जनतेने जो काही मॅन्डेट दिला होता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या 2 पार्ट्यांना मिळून, ते या जनतेने या दोघांना मिळून मतदान केलं आणि जिंकून राज्य सरकार स्थापन करण्याकरिता त्यांना आदेश दिला. परंतु त्यानंतर काय झालं, फक्त सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली. आणि जे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ज्या दिवशी मी किंवा माझी पार्टी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसेल त्या दिवशी मी माझ्या पार्टीचं दुकान बंद करेन, असं ठोकून छाती ठोकून सांगत असताना सुद्धा उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला दूर लोटलं. हे भारतीय अरुणजी, थोड्या अरुणजी, तुम्ही तुमचा विषय पूर्ण कराच. आपल्याकडे एक ब्रेकिंग बातमी येते, त्याकडे आपण जाऊया. स्टुडिओतून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. सुप्रिया सुळे यांचा जल्लोष, विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे. सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झालाय. खरं तर या निवडणुकीकडे, निकालाकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. अरुणजींचा विषय पूर्ण करायचा आहे. अरुणजी, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणून शिवसेना फुटली किंवा एकनाथ शिंदे हे बाहेर पडले. मग अजित पवार कुठल्या पक्षाचे, त्यांची विचारसरणी काय? अजित पवार यांची बाजू मांडायला खरं म्हणजे त्यांच्या प्रवक्त्याने ती मांडली पाहिजे. तरी सुद्धा आपण मला विचारलेलं आहे. नाही, तुमच्यासाठीच हा प्रश्न आहे की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्यांचे विचार ते काँग्रेसचे दोघांचे सेमच विचार आहेत. ते आता सध्या भाजपासोबत आहेत. त्यांच्या अगोदर तुमचा एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत गेला होता. आता अजित पवार सुद्धा भाजपासोबत आहेत. मग कसं याचं तुम्ही याला कसं टॅकल करा? आपण पहा, आज संपूर्ण भारताची जनता ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी आहे. का आहे तर त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशाला जे एक नवं स्वरूप प्राप्त करून दिलं, एक नवीन भारत निर्माण केला, या जगामध्ये भारताची मान उंचावली, विकासाची अनेक कामं त्यांनी पुढे आणली. त्या विकासाला साथ देण्याकरिता आदरणीय अजित पवारजी हे सुद्धा येऊन भारतीय जनता पार्टीला मिळाले. हेच त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे, इतर काही नाही. अमोलजी, पटते का? आता सावंत साहेबांना माहीत नसेल, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. जेव्हा देवेंद्र फडणवीस मला सुद्धा काँग्रेसची किंवा त्या वेळेच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू पटली नाही आणि म्हणूनच मी काँग्रेसला लाथाडलं आणि मी भारतीय जनता पार्टीला साथ दिली. शुभेच्छा आहेत. परंतु तेव्हा 70,000 कोटीचा घोटाळा झाला, बेगालून खूप आरोप केले, जेलमध्ये टाकू, चक्की पेसिंग करू, ही दिवाळी आता जेलमध्ये जाणार, अशा वल्गना केल्या, खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, प्रचंड असे आरोप केले आणि ज्या लोकांवरती आरोप केले त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेतलं. आपण भांडूच, आपला दिवस आहे पूर्ण भांडायला. आपण सध्या आपल्यासोबत विवेक भावसर जोडलेले आहेत, त्यांच्याकडून आत्ताची स्थिती काय आहे ती समजून घेऊया. आताचा जो निकाल समोर येतोय, आताची जी स्थिती आहे 5व्या-6व्या राऊंड नंतर, आपलं यावर विश्लेषण. मगाशी आपला आवाज येत नव्हता त्यामुळे थांबवलं होतं, आता पूर्ण करा. मी सावंत साहेबांचा एक मुद्दा पुन्हा खोडून काढायचा म्हणतोय की
19 इलेक्शन नंतर बंद दरवाजा आड उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जी काही चर्चा झाली, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हे जे वाटण्याचं ठरलं होतं, तिथे जे काय घडलं त्यानंतरचे रामायण, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, राष्ट्रवादीसोबत गेले, हा मुद्दा जो आहे हा आता मागे पडला आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांनी जे प्रयत्न केले, हा महाराष्ट्र हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. इथला मराठी माणूस हा शिवसैनिक जो आहे हा बाळासाहेबांना मानणार आहे. तुम्ही तो पक्ष फोडला. दुसरीकडे पंतप्रधान मध्य प्रदेशमध्ये जाऊन भाषण करतात की महाराष्ट्रामध्ये अजित पवार शरद पवार यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला आहे आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार तुमच्या सरकारमध्ये येतं. हे लोकांना पटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे शिवसेनेकडे शिंदे साहेबांसोबत 40 आमदार असतील, 15 खासदार असतील, तरी जो मूळ शिवसैनिक होता तो मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिला. आणि आज तेच चित्र तुम्हाला इलेक्शनमध्ये दिसतंय. म्हणजे मुंबईमध्ये जर तुम्हाला पाहायला गेलं तर नेते, नगरसेवक, आमदार जरी त्यांच्यासोबत असले तरी शिवसैनिक मात्र आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. म्हणून बघा, आणि आधी राहुल शेवाळे आघाडीवर होते, आता अनिल देसाई तुम्हाला तिथे त्यांनी आघाडी घेतली दिसते. या मतदारसंघामध्ये मराठी मतं सगळ्यात जास्त आहे. दुसरी गोष्ट, राज ठाकरे यांनी जी काही जी कोलांट्या उड्या मारल्या ते सुद्धा मनसैनिकांना पटलेलं नाही आहे. मनसैनिक जो आहे हा मूळचा शिवसैनिक, म्हणजे शिवसेनेत फूट पडली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, परंतु शिवसैनिक किंवा मनसैनिक हा एकाच विचाराने बांधलेला आहे. त्याच्यामुळे मनसैनिकांनी सुद्धा राज ठाकरे यांचा आदेशाचं पालन न करता मुंबईमध्ये सरळ सरळ उद्धव ठाकरेंच्या सेनेला मदत केली आहे. सगळं मतदान त्यांच्या बाजून झालंय. विवेकजी, आपली चर्चा ही अशी सुरू राहील. स्टुडिओमध्ये माझा सहकारी तेजस आहे, तिथे सुद्धा राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा सध्याच्या परिस्थितीवरती विश्लेषण समजून घेऊया. ओव्हर टू तेजस. अगदी राज्यामध्ये जी काही पक्षफूट झालेली आहे 2 पक्षांमध्ये, ती महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाही. याचं उत्तर आपण कपिल डोके यांच्याकडून घेऊया. कपिलजी, आपण याआधी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की पक्षफूट झालेली आहे, ती काही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाहीये आणि तसे कल देखील आपल्या आताचे जे काही कल हाती आलेले आहेत त्या संपूर्ण चित्रावरून तसंच पाहायला मिळतंय. यानंतरचे कल कशा पद्धतीने बदलतील की तसेच राहतील असं तुम्हाला काय वाटतंय? कपिल डोके सर. हॅलो. अगदी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता येतोय, आता बोला. अगदी तुम्ही मगाशी एक मुद्दा मांडलेला होता की पक्षफुटी ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेली नाहीये. चित्र देखील तसंच आहे. आता जे कल आपल्या हाती आलेले आहेत ते तशा पद्धतीनंच आहेत. शिवबाटा म्हणा किंवा राष्ट्रपाला म्हणा, 10-9 अशा जागांवरती आघाडी पाहायला मिळतीये आणि हाच मुद्दा प्रवक्त्यांनी उपस्थित केलेला आहे. आता जे कल आहेत ते तसेच पुढे राहतील की काही बदलतील? तुम्हाला काय वाटतंय? यापेक्षाही कल आणखी सुधारतील. सध्या मला वाटतं काहीतरी आपल्या चॅनलवरती 30 जागांची आघाडी महाविकास आघाडीला मी पाहतोय, 29 जागांची आघाडी महाविकास आघाडी मी पाहतोय. ही आघाडी निकालापर्यंत बदलून 34 ते 35 जागेपर्यंत जाईल असा मला या ठिकाणी प्रामुख्याने विश्वास आहे. देशामध्ये सुद्धा म्हणजे आपण पाहिलं असेल की अबकी बार 400 पारचा फुग्गा हा पूर्णपणे फुटलेला आहे. 7 फेऱ्या झाल्यात, परंतु त्यांना आता 200 म्हणजे 300 क्रॉस करता येत नाहीत. 250च्या जवळपास ते अडकलेले आहेत. ज्या काँग्रेसच्या बर्बादीचं स्वप्न संसदेमध्ये बसून नरेंद्र मोदीजी भाषणामध्ये पाहत होते, ती काँग्रेस पुन्हा एकदा मुसंडी मारताना आपल्याला दिसते आहे. इंडिया अलायन्स सुद्धा ताकदीनं मुसंडी मारताना आपल्याला दिसते आहे. सध्या 288 आणि 234 असा फरक दिसतोय. निश्चितच हा फरक दुपारपर्यंत आणखी बदलेल. 15, 16, 20 म्हणजे 15 ते 20 हे राऊंड ज्यावेळी होतील, या राऊंड मध्ये देशाची सत्ता हे इंडिया आघाडीकडे गेलेली दिसेल असा माझा पूर्ण प्रामुख्याने विश्वास आहे. कारण त्यामुळे चित्र बदलेल आणि याचंच उत्तर आपल्या सोबत आता स्टुडिओ मधून अवधूत वाघ जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते जोडले गेलेले आहेत. अवधूतजी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आपण सहभागी झालेले आहात. सोबतच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक देखील आहेत. अवधूत वाघ यांच्याकडे जातो. कपिल डोके यांनी म्हटलेलं आहे की चित्र बदलेल, 34 महायुतीला महाविकास आघाडीला मिळतील, महायुती मागे पडेल. तुमचं काय विश्लेषण आहे? बघा, ट्रेंड्स आलेले आहेत. माझ्या मताप्रमाणे साधारण 50% मतपेट्या किंवा 50% तरी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. अशा वेळी आलेले ट्रेंड्स उरलेल्या 50% मतमोजणीनंतर नक्कीच बदलू शकतात. आता ते कोणाच्या बाजूने बदलतात हे सांगण्यासाठी मी काही ज्योतिषी नाही, परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणि विशेषतः उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं जे आम्ही आकलन केलं आहे त्या आकलनानुसार
भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष साधारण 30 जागा महाराष्ट्रामध्ये जिंकतील आणि NDA ही साधारण 340-350 पर्यंत पोहोचेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। आता जिथे जिथे काटेकी लढत आहे, तुम्ही आता पाहिलं काही वेळापूर्वी अगदी एक उमेदवार 30 मतांनी आघाडीवर होता, कोण 200 मतांनी आघाडीवर, कोण 300 मतांनी आघाडीवर, आणि जसा जसा वेगवेगळ्या विधानसभांचा कौल हाती येईल त्यावेळी हे चित्र बदलू शकेल। कदाचित आमच्या जागा कमी पण होऊ शकतील, वाढू पण शकतील, परंतु आम्हाला ठाम आत्मविश्वास आहे आणि त्यात करून मला ठाम आत्मविश्वास आहे की आम्ही नक्कीच गेल्या वेळेपेक्षा सुधारणा करू। अगदी, पण अवधूतजी, आपल्याला जे काही आता कल हाती आलेले आहेत त्यामध्ये चित्र हे फार वेगळं झालेलं पाहायला मिळतंय। महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला अनेक जागांवरती आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षफुटीनंतर जो काही कल हा आलेला आहे तो देखील पाहणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये शिवबाटाला 9 आहेत तर राशपाला 10 जागांवरती आहेत। पक्षफुटीचा या निकालावरती कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे, अगदी थोडक्यात प्रतिक्रिया, आणि त्यानंतर आपण राजकीय विश्लेषक यांच्याकडून देखील ह्या सगळ्या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊया। अगदी थोडक्यात अवधूतजी। बघा, पक्ष जे काही फुटले आहेत, शिवसेना फुटली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे, त्याला भारतीय जनता पक्ष काही जबाबदार नाहीये। आम्ही कुठच्याही प्रकारे फोडाफोडीचं राजकारण करत नाही। एखाद्या माणसाला जर एखाद्या पक्षाची मतं पटत नसतील तर तो पक्षाला सोडचिठ्ठी देतो, येतो, आणि जर एखादा मनुष्य दुसऱ्या पक्षाला, विशेषतः विरोधी पक्षाला सोडून जर आपल्याकडे येत असेल तर आपण त्याला का नाही बरं आतमध्ये घ्यायचा। एखादा मनुष्य आपल्या विरोधामध्ये लढतोय आणि त्याला ज्यावेळी साक्षात्कार होतो की नाही आपण आतापर्यंत जे करतो ते चूक आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे विचार अधिक प्रभावी आहेत आणि तो आमच्याकडे आला तर त्यांना आम्ही घेतलं, त्यात बिघडलं कुठे। आता त्याचा काय परिणाम झाला किंवा काय नाही ते संध्याकाळी 4, 4:30, 5 वाजता तुम्हाला निश्चितपणे कळेल। पण मला असं वाटतं की या पक्षफुटीचा हा परिणाम नाही आहे। इथं काय झालेलं आहे की काही वेगवेगळ्या प्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात ज्यावेळी आम्ही अबकी बार 400 पार म्हटलं त्यावेळी उगीच आता राज्यघटनेला धोका आहे, नरेंद्र मोदीजी राज्यघटना चेंज करणार आहेत, ते डिक्टेटर आहेत, आणि अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा झालेल्या आहेत त्याच्यामुळे एक तर फरक पडलेला मला दिसतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्पसंख्याक समुदायाचं एका मोठ्या प्रमाणामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वी झाला असं मला साधारणपणे ह्याच्यातनं वाटतं आहे। तुम्ही पहा, जिथं जिथं अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आहेत, 25-26% आहेत, तिथे तिथे ठाकरे आणि काँग्रेस ही आघाडीवर आपल्याला दिसते। अगदी तुमचं म्हणणं आहे पक्षफुटीचं कोणतंही चित्र हे राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या निकालावरून जी काही चित्र पाहायला मिळत आहेत, महायुती महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। आणि या सगळ्या संदर्भात आता प्रवक्त्यांना काय वाटतंय या सगळ्या संदर्भात आता मत जाणून घेण्यासाठी माझा सहकारी जगदीश देशमुख यांच्यासोबत काही प्रवक्ते जोडलेले आहेत। जगदीश। नक्कीच तेजस, विवेक भावसार यांना आपण विचारूया। विवेकजी, खरं तर अगदी प्रचारातला अगदी समोर येणारा महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे महायुतीनं प्रचारामध्ये राष्ट्रीय मुद्दे घेतले होते आणि मवियाकडून खास करून राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इथल्या स्थानिक प्रश्नांना महत्त्व दिलं गेलं होतं। हे कुठं वर्कआउट होताना दिसतंय का तुम्हाला? मी थोडं वेगळं सांगेल तुम्हाला। भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये कुठेही तुम्हाला राष्ट्रीय मुद्दे किंवा विकासाचे मुद्दे दिसले नाही। भाजपचा सगळा फोकस मंगळसूत्र, नकली संतान किंवा ते मडकं याप्रमाणे त्यांचं, हे नंतरचे मुद्दे, हे कळीचे मुद्दे आहेत, याकडे मी येणारच आहे। मात्र महायुतीकडून राम मंदिर असेल, 370 कलम असेल, देशाची सुरक्षा असेल, या सगळ्या गोष्टी प्रचारामध्ये घेतल्या होत्या। देशाचा विकास किंवा देशाची सुरक्षा, देश महासत्ता बनू पाहतोय, 3ऱ्या क्रमांकावर येईल, हे मुद्दे राष्ट्रीय मुद्दे होते जे महायुतीने घेतले होते। त्याच्या विरोधात महाराष्ट्रात खास करून मवियानं इथल्या स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी बनवलं होतं। मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नेमका त्याच काळामध्ये कांदा प्रश्न पेटला होता। तर हे यामध्ये मवियाचे जे स्थानिक प्रश्न मुद्दे प्रचारामध्ये घेतले होते ते कुठेतरी वर्कआउट होताना दिसतात तुम्हाला? कांदा आणि सोयाबीन हे किंवा कापूस हे 3 प्रामुख्याने मुद्दे होते की जे खास करून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप चालले। दुर्दैवाने भाजपने या प्रश्नावरती काही वाक्य केलं नाही। मोदींची सभा नाशिकला होती, निफाडला होती, परंतु त्यांनी कांद्याच्या प्रश्नावरती बोलणं सुद्धा टाळलं। हा जो राग होता शेतकऱ्यामध्ये, कांदा तुमचा शेतामध्ये पडलाय, त्याला मार्केट मिळत नाही, कापूस घरामध्ये पडलाय। बघा, हे कसं असतं, शेतकऱ्यांचं ना एक सर्कल असतं। हा शेतकरी एकटा त्याच्यात नसतो। शेतकऱ्याचं जेव्हा पीक बाहेर मार्केटला जात नाही तेव्हा त्याला उधारीने खतं देणारा जो दुकानदार असतो तो किंवा त्याचा जो व्यापारी असतो जो त्याचा माल घेतो, हे सगळे त्या दुष्टचक्रामध्ये अडकतात। हे सगळे लोक आर्थिकदृष्ट्या फसले होते, अडकले होते आणि सरकार त्याच्यावरती काही निर्णय घालता येणार नव्हतं। नेमकं इलेक्शन चालू असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली,
परंतु त्याचे अधिकार दिले त्यांनी गुजरातला. बरं, ही सुद्धा फसवणूक होती. एकाच दिवशी तुम्ही 90,000 टन कांदा निर्यातीचा काढला का, निर्णय घेतला का? तर नाही. तो जानेवारीपासून तर मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने तो निर्णय घेतला होता. म्हणजे ती सुद्धा शेतकऱ्यांची एक फसवणूक होती. महाराष्ट्रातला कांदा तुम्हाला विकता येणार आणि गुजरातचा कांदा तुम्हाला विकता येईल, ही जी भावना लोकांमध्ये होती, ही खास करून तुमच्या दिंडोरी असेल किंवा नाशिक असेल. आपल्याकडे एक ब्रेकिंग बातमी येते, त्या प्रश्नाकडे आपण येऊयात. एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येते. मुंबई निर्देशांक 3200 अंकाने घसरलेला आहे. जेव्हापासून हे निकाल समोर येत आहेत त्यानुसार शेअर बाजारात जोरदार घसरण सुरू आहे. आता 3200 अंकाने हा निर्देशांक घसरलेला आहे. मात्र सकाळपासूनच या निर्देशांकामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून या निर्देशांकात घसरण होते. मात्र आत्ताची बातमी, ब्रेकिंग बातमी समोर येते आहे, शेअर बाजारामध्ये जोरदार घसरण सुरू झाली आहे. तर या संदर्भात माहिती घेऊया. आपल्या सोबत आनंद देवधर हे जोडलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया समजून घेऊया. आनंदजी, काय वाटतंय? निर्देशांक घसरतोय, निकालाचा परिणाम जाणवतो का यावर? जाणवतो. एक्झिट पोलमुळे जर तो जवळपास 2-2.25 हजारांनी वाढला असता तर ॲक्च्युअल रिझल्ट एक्झिट पोलच्या विरोधात आलेले आहेत. त्यामुळे साहजिक ते मार्केट घसरणं हे स्वाभाविक आहे. मोदींच्या नेतृत्वावर मार्केटचा अढळ विश्वास होता. त्यांच्या कारकिर्दीत देशाने चांगली प्रगती केलेली आहे. त्यामुळे शेअर बाजार बुलिश होता. आपली GDP सुद्धा जगात सर्वात जास्त वेगाने वाढत आहे. आणि ही आजची टेम्पररी शेअर बाजारची कोणतीही रिॲक्शन ही त्या दिवसापुरती असते, खूप टेम्पररी असते. NDAचं सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसात हा शेअर बाजार सावरेल. परंतु जर काही हे ट्रेंड अजून भाजपच्या विरोधात गेले आणि देशात राजकीय परिस्थिती अस्थिर झाली तर मात्र शेअर बाजारावरती त्याचा अतिशय वाईट परिणाम होईल असं मला स्पष्ट. अगदी आनंदजी, एक फक्त प्रश्न विचारतो. आताचे जे चित्र आणि कल आपल्या हाती आलेले आहेत, जी आकडेवारी दिसतीये, त्याचाच संपूर्ण शेअर बाजारावरती हा संपूर्ण परिणाम जाणवतोय असं वाटतंय तुम्हाला? 100%. एक थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण आहे, पण निगेटिव्ह ट्रेंड आजच्या दिवसापुरता तरी मला दिसतोय. आणि याचा सगळ्यात मोठा फटका मी मगाशी एक बघितलं तर सरकारी कंपन्या ज्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड, त्यांना सगळ्यात जास्त फटका बसलेला दिसतोय. कारण या सगळ्या कंपन्यांना मोदी सरकारने व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून देऊन त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये खूप भर पडली होती, सगळ्या तेजीत होत्या. तेव्हा आता एकूणच सरकारी धोरणावरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार असेल तर अर्थातच शेअर बाजार त्याला रिॲक्ट होणारच. ते शेअर सगळ्यात जास्त खाली गेलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर खाली जातील. कारण मोदींचा भर जो होता इन्फ्रास्ट्रक्चर आणि आर्थिक सुधारणा, तो आता राहील की नाही याचा आत्तापर्यंतच्या थोडीशी शंका उपस्थित झाली आहे. पण संध्याकाळपर्यंत असं दिसेल की NDA सरकार पुन्हा येते आणि उद्या आज जे घसरलं ते बऱ्यापैकी उद्या रिकवर होईल असं मला वाटतं. अगदी, म्हणजे उद्यापर्यंत शेअर बाजार स्थिरावेल असं आपलं मत आहे? स्थिरावणार नाही, उद्या रिकवर होईल. पुढे सरकार स्थापन झाल्यानंतर जे बजेट येईल जुलैमध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला खरी दिशा कळणार आहे शेअर बाजाराची. अगदी, त्यामुळं आता काही वेळानंतर ह्या संपूर्ण संदर्भात शेअर बाजारावरती देखील ह्या संपूर्ण आकडेवारीचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. आणि दरम्यान एक महत्वाची बातमी, देशातील निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी 5 वाजणार आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी, देशातील अवघी 1/3 मतमोजणी ही पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण कल आणि चित्र स्पष्ट होण्यासाठी जवळपास 5 वाजणार आहेत. देशातील निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळी 5 वाजणार आहेत. देशातील अवघी 1/3 मतमोजणी ही पूर्ण झालेली आहे. आपण संपूर्ण जर राजकीय विश्लेषकांचं म्हणणं ऐकलं तर दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल असं सगळ्यांचं म्हणणं होतं. मात्र महत्वाची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय ती म्हणजे देशातील अवघी 1/3 मतमोजणी ही पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळचे 5 वाजतील. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर विश्लेषण आपण अवधूत वाघ यांच्याकडून करून घेऊया. अवधूतजी, आपण पाहतोय आता जो काही चित्र हाती आलेले आहेत, मात्र संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी जवळपास संध्याकाळ होईल. म्हणजे सगळेच म्हटलेले होते की दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल, मात्र आता संध्याकाळ होणार आहे. आपलं विश्लेषण? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की आता जे कल दिसतात आहेत ते काही संपूर्ण मतमोजणीचे नाहीत, हे कल आहेत. तुम्ही इथे दाखवतात गोव्यामध्ये एक ठिकाणी इंडिया आघाडी आणि एक ठिकाणी NDA आघाडीवर आहे. मला आत्ता मिळालेली इन्फॉर्मेशन आहे दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. इवन दक्षिण गोव्यामध्ये सुद्धा आमच्या ज्या डेपोज आहेत त्या महिला उमेदवार आहेत त्या पण आघाडीवर आहेत. दिल्लीमध्ये तुम्ही दाखवत आहात की 6 जागी भारतीय जनता पक्ष आणि 1 जागी इतर आहे. तर दिल्लीमधल्या 7च्या 7 ठिकाणी आम्ही आघाडीवर आहोत.
आज जर तुम्ही पाहिलं तर की उत्तर भारतामध्ये तुम्ही जे दाखवतात की समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समसमान आहे, तर एक लॉजिक असं आहे, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेशच्या बाजूला बिहार असो किंवा उत्तराखंड असो, या तिन्ही ठिकाणी जर भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात पुढे जात असेल तर उत्तर प्रदेश त्याला अपवाद राहू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जी कामगिरी केलेली आहे त्याच्या जीवावर आम्ही नक्कीच 100% मला खात्री आहे की आम्ही सर्वाधिक खासदार आहे, 60 जागांहून अधिक जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणखी म्हणजे एनडीए ही साधारण 340-350 पर्यंत जाताना तुम्हाला दिसेल. अगदी, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये देखील चित्र हे बदलत राहणार आहे. तर पुन्हा एकदा माझा सहकारी जगदीश देशमुख यांच्याकडे जाऊया. जगदीश, साधारणतः निकालाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळ 5 वाजता आपल्याला वेळ पाहावी लागणार आहे. जगदीश, प्रवक्त्यांना काय वाटतंय? नक्कीच, धन्यवाद तेजस. खरं तर संध्याकाळ होणार हे मागच्या काही निवडणुकांमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. निकालांमध्ये बराच वेळ लागतो अंतिम निकाल समोर यायला. मात्र आपला मगासचा एक मुद्दा अपूर्ण राहिला होता की प्रचारातील मुद्दे, अर्थात हा काही पूर्णपणे निकाल नाही, निकाल संध्याकाळी 5 वाजताच येईल. सध्याचे कल पाहता हे जे मुद्दे आहेत ते कुठेतरी मवियाचे राज्यामध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. तुमचा मुद्दा पूर्ण करा. कांद्याच्या मुद्द्यावरती बोलत होतो. कांद्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न खास करून निफाड म्हणजे दिंडोरी मतदारसंघ, मालेगावचा काही भाग म्हणजे धुळे मतदारसंघ याच्यावरती खूप प्रभाव टाकणार आहे. इथला शेतकरी पूर्णपणे मोदींच्या विरोधामध्ये होता. दुसरं जळगाव आणि रावेर मतदारसंघामध्ये कापसाचा प्रश्न खूप मोठा होता. कापूस लोकांच्या घरात पडलाय, शेतकऱ्यांच्या घरात पडलाय, त्याला मार्केट नाही, त्याला दर नाही आहे. विदर्भामध्ये सोयाबीनचा प्रश्न खूप गाजला. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दुर्दैवाने कुठलाही पक्ष बोलत नव्हता आणि शेतकऱ्यांनी मात्र त्यांच्या मनातला राग हा मतपेटीतून किंवा ईव्हीएम मधून व्यक्त केलाय असं मला वाटतं. जी अरुणजी, खरं तर आता एक ब्रेकिंग बातमी आपण बघितली की संध्याकाळी 5 वाजतील किंवा त्यापेक्षाही उशीर होऊ शकतो आपल्याला निकाल समोर यायला. पण राज्यातील जे मुद्दे आहेत, खास करून राज्याबद्दल आपण बोलताना महायुतीकडून राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रचार झाला होता आणि मवियाकडून राज्यातील स्थानिक प्रश्न याच्यावर प्रचार झाला होता. अमोलजी, मी तुमच्याकडे येतोच. मात्र अरुणजी, तुम्हाला काय वाटतं, ही कुठेतरी चूक वाटते? चूक असं मी या क्षणी म्हणत नाही. कारण का माहिती, महाविकास आघाडी जी काय आहे या राज्यातील ती विकलांग झालेली होती आणि आहे सुद्धा. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हाताखाली जे काही अतिशय उत्तम कामगिरी झाली ती मवियाने सुद्धा मान्य केली आणि म्हणून त्यांनी तिकडे काही जास्त विरोध करायचं टाळलं आणि त्यांनी राज्यातील सरकारवरती आरोप करायला सुरू केले. आता पहा, कांद्याच्या प्रश्नाबद्दल आदरणीय विवेक भावसार यांनी इथे उल्लेख केला. परंतु माझ्या मतानुसार जे काही माझं नॉलेज आहे त्याच्यानुसार असं मला वाटतं की कांद्याचे जे काही भाव असतात ते आपल्या देशामध्ये ठरले जात नाही, ते इंटरनॅशनल मार्केटवरती ठरतात, ज्यानुसार तेलाचे भाव ठरतात. आणि त्यानुसार आदरणीय या राज्यामध्ये जेव्हा कांद्याचा दर वाढले होते तेव्हा त्यांनी इतर ठिकाणून आयात केली. का तर इकडच्या दरांमध्ये जनतेला त्रास होऊ नये म्हणून आयात केले गेले कांदे आणि दर कमी केले गेले. म्हणजे जनतेला त्रास न देणं हा आमचा नेहमीच हेतू राहिलेला आहे आणि आम्ही तशी भूमिका घेत आलेलो. दुसरी गोष्ट, या इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही लगेच यांनी काही कांद्यावरून आरोप केले, कापसावरून आरोप केले म्हणून का आम्ही लगेच हे नाही सांगू शकत की चला उद्यापासून आम्ही याचे दर कमी करतो. किंवा दुसरे आरोप झाले असते की बघा इलेक्शनचे तोंडावरती हे आता खोट्या आम्हाला थापा मारत आहेत. आम्ही जे काय आमच्या राज्य सरकारने जे काही केलं ते फर्म केलं आणि त्या फर्म विकासाच्या कामावरतीच आम्ही मतं मागत आहोत. आम्ही कुठलंही मत इथे हिंदू मुस्लिम म्हणा किंवा दलित म्हणा किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मतदान आम्ही मागितलेलं. अरुणजी, तो प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा होता, त्याकडे आपल्याला यायचंच. बघा, कांद्याचा प्रश्न हा ज्वलंत होता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 ते 13 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांद्याचं उत्पादन केलं जातं. परंतु त्यांनी 2023ला म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये निर्यात बंदी केली. ज्या ठिकाणी शेतकरी कांदा उत्पादक अधिक पद्धतीने काढतो त्याला 2 पैसे कांद्याला भाव मिळेल या अपेक्षेने करतो. परंतु ह्या केंद्र सरकारने काय केलं, निर्यात बंद केली. त्यामुळे प्रचंड अशी अस्वस्थता होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी केला पाहिजे. हे बघा, आपण या मुद्द्यांवर भागूच या. मात्र स्टुडिओमधून माझा सहकारी तेजस आपल्यासोबत जोडलेला आहे. याच मुद्द्यावरती आपण तिथे राजकीय विश्लेषक जोडलेले आहेत, त्यांचं विश्लेषण काय आहे ते समजून घेऊया. तेजस, या निवडणुकीमध्ये कांदा हा प्रश्न
कळीचा ठरलेला होता. कांदा प्रश्नावरती अनेक आंदोलनं देखील शेतकऱ्यांचे पाहिलेले आपण आहेत आणि त्यावरूनच आरोप प्रत्यारोप देखील झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. प्रवक्ते देखील त्याच पद्धतीचे आपल्याला या संपूर्ण आरोप प्रत्यारोपाचा कांदा प्रश्नावरती करताना पाहायला मिळत आहेत. याचं उत्तर आपण कपिल डोके यांच्याकडून घेऊया. कपिलजी, आपण पाहतोय कांदा प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेला होता, याचं उत्तर घेऊ. मात्र तत्पूर्वी एक महत्वाची बातमी, स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव पाहायला मिळतोय. मोठी आणि महत्वाची बातमी स्मिता वाघ यांच्या संदर्भातील. स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण आता निकाला आधीच हा आनंद उत्सव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर महत्वाची बातमी स्मिता वाघ यांच्या संदर्भातील. तर कपिल डोके यांच्या या सगळ्याबाबत आपण प्रश्न जाणूनच घेऊयात. मात्र अवधूतजी, स्मिता वाघ यांचा आता आनंद उत्सव साजरा निकाला आधीच हा आनंद उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या चित्रांवरून आपलं विश्लेषण. 1957 साली भारतीय जनता पक्षाचे म्हणजे तत्कालीन जनसंघाचे 2 खासदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये. एक कोकणातनं आले होते आणि दुसरे उत्तमराव पाटील हे जळगावमधनं आले होते. त्यामुळे अगदी एखादा अपवाद वगळता 1957 पासून अगदी 2019 पर्यंत हा जो जळगाव उत्तर महाराष्ट्र आहे तो भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळे तिकडे स्मिता वाघ या प्रचंड बहुमताने निवडून येतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये येतो. आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि हा पारंपरिक मतदारसंघ आहे तो स्मिता वाघ यांनी राखला. अतिशय उत्तम नेतृत्व गुण असलेल्या स्मिता वाघ आणि ह्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून काम करत आहेत आणि महिला अध्यक्षा होत्या, आमच्या आधी MLC होत्या, जिल्हाध्यक्षा राहून चुकलेल्या आहेत आणि अशा स्मिता वाघ या निवडून येणार आमच्या मनामध्ये काही शंका नाहीये. ज्यावेळी त्यांना मी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि मला तर वैयक्तिकरित्या स्मिता वाघ निवडून आल्या मुद्दा मी याच्यामध्ये समाविष्ट करतो तो म्हणजे स्मिता वाघ यांनी प्रचाराची धुरा देखील चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सांभाळलेली होती. म्हणजे संपूर्णपणे जे काही विरोधकांनी जे काही आरोप केलेले होते त्या सगळ्या आरोपांना त्यांनी टॅकल केलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी प्रचार हा चांगल्या पद्धतीने त्यांच्या मतदारसंघात पोहोचवलेला होता. भाजपची भूमिका आणि स्वतःची भूमिका ही अगदी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अगदी प्रयत्नशील ठरलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. 2019 साली स्मिता वाघना तिकीट डिक्लेअर झालं होतं बघा आणि स्मिता वाघ यांना तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा त्यांचं तिकीट बदलून उन्मेष पाटलांना दिलं. स्मिता वाघांनी उन्मेष पाटलांसाठी काम केलं, कुठेही कुरबुरी नाराजी केली नाही आणि इमानदारीत पक्षाचं काम केलं. पण आता काय झालं, 2024ला स्मिता वाघांना उन्मेष पाटलांचं तिकीट नाकारून ज्यावेळी स्मिता पाटलांना दिलं त्यावेळी उन्मेष पाटलांनी डायरेक्टली पक्ष सोडला. हे लोकांना कुठेतरी जाणवलं की आमच्या वाघ मॅडमच्या जो स्वभाव आणि उन्मेषजींचा स्वभाव ह्याच्यामधला स्वभावात जो फरक आहे तो स्मिताजींच्या ह्याच्यात दिसला आणि त्याच्यामुळे त्यांचा हा विजय झाला. त्यामुळे राष्ट्रप्रथम आणि त्यानंतर राज्य आणि त्यानंतर स्वतः अशा पद्धतीची जी भाजपची टॅगलाईन आहे त्याच पद्धतीने स्मिता वाघ यांनी काम केलंय. नक्की अगदी. तर यानंतर आपण स्टुडिओमधून संजय सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सोबतच आनंद सर देखील जोडले गेलेले आहेत. आनंद सर, आपल्याकडून ह्या संदर्भात प्रतिक्रिया घेऊया की स्मिता वाघ यांचं कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे. भाजपचं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता कल हाती आलेले आहेत त्या पद्धतीनं आकडेवारी जरी आता पुढे सरकत असली तरी मात्र काही जे काही उमेदवार आहेत ज्यांना जिंकण्याची उमेद आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसरीकडे महायुतीपेक्षा महाआघाडी ही सरसच आहे, ते दिसतंच आहे निकालावरून. पण स्मिता वाघ जळगाव हा तर भाजपचा बालेकिल्ला आहे, अवधूत साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि जल्लोष म्हणजे त्यांची आघाडी खूप जास्त असेल, त्यामुळे जवळपास आता ही आघाडी कापण्यात त्यांच्या विरोधकांना अपयश येणारे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली असेल. जसं सांगलीमध्ये आता तुम्ही दाखवलं विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. जेव्हा लीड खूप मोठा असतो त्यावेळी जवळपास विजय निश्चित मानला जातो, त्याच्यात उलटफेर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे हे जल्लोषाचं वातावरण आहे. बाकी इथे तर असं दिसतंय की महाविकास आघाडीला ज्या सीट जास्त मिळत आहेत, माझ्या मते याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे काँग्रेसचं रिव्हायवल आहे. काँग्रेसचं देशभरात रिव्हायवल झालेलं दिसतंय. 54 जागा काँग्रेस 52 का 54 जागा होत्या ते आता 100च्या जवळपास आलेल्या आहेत आणि भाजपला तेवढ्या सीट्सचा फटका पडलेला दिसतोय. आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा या 2 ठिकाणच्या एकूण याचा निकाल याच्यावर पडलेला दिसतोय. बाकी बिहारमध्ये बघा, बिहारमध्ये भाजपची स्थिती चांगली आहे, गुजरात मध्य प्रदेशमध्ये चांगली आहे, आंध्र प्रदेशमध्ये चांगली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये पक्षफुटीच्या राजकारणाला
तुम्ही जरी म्हणत असलात की ते पसंत पडलेलं नाही, याचं मुख्य कारण काँग्रेसचं रिव्हायवल आहे असं मला वाटतंय. अगदी आनंदजी, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. दरम्यान महाराष्ट्राचे कल कशा पद्धतीने आता समोर येणार आहेत त्या कौलवरती आपण ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूयात. ग्राफिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने महाराष्ट्रातले कौल आपल्याला पाहायला मिळत आहेत ते देखील पाहणार आहोत. कारण काही कल हाती आलेले आहेत, मात्र महाराष्ट्राचा कल कशा पद्धतीने आता जनतेपर्यंत पाहायला मिळणार आहेत हे देखील पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा हे कल पाहणार आहोत, मात्र तत्पूर्वी एक राष्ट्रीय मुद्दा मी आनंद सर यांच्याकडून उपस्थित करतो. आपण कल पाहूयात. तत्पूर्वी कुणासोबत या संदर्भात अंदमान, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल यामध्ये भाजप, रालोआ आणि काँग्रेस हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आसाम, बिहार आणि चंदीगडमध्ये भाजप, रालोआ, काँग्रेस हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रणसंग्राम 2024 आणि या ठिकाणी कल कशा पद्धतीने आहेत हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहतोय. छत्तीसगडमध्ये भाजपा, त्यानंतर दादरा नगर हवेली भाजपा आणि गोवामध्ये समसमान कल आता आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ही आपण देशाची आकडेवारी पाहतोय. जे काही आत्ता हाती आलेले आहेत त्या कलानुसार हे आपण ग्राफिक्स पाहतोय. गुजरातमध्ये भाजपा, हरियाणामध्ये काँग्रेस आणि हिमाचलमध्ये भाजप या ठिकाणी पाहायला मिळतोय. हरियाणामध्ये कुठेतरी भाजपला धक्का बसल्याचं आपण पाहतोय. जे कल आले आहेत कल बदलतील सुद्धा. जम्मू काश्मीरमध्ये समसमान जागा मिळतील अशी साशंकता आहे. झारखंडमध्ये भाजपा, तर कर्नाटकमध्ये भाजपा असल्याचं चित्र पाहायला मिळते. कर्नाटकमध्ये भाजपने चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा आगमन केल्याचं आपण पाहतोय. कर्नाटकमध्ये अनेक प्रकारचे मुद्दे हे उपस्थित झालेले होते. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस, लडाखमध्ये अपक्ष आणि लक्षद्वीपमध्ये अपक्ष यांचे कल आणि त्यांचं वर्चस्व या आत्ता आलेल्या कलानुसार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेश भाजपा, तर महाराष्ट्र मविया, मणिपूरमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा मणिपूरमध्ये मुसंडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. मणिपूरमध्ये अनेक मुद्दे उपस्थित झालेले होते आणि त्यावर काँग्रेसनं देखील आक्रमक मुद्दे उपस्थित केलेले होते. दुसरीकडे जाऊया मेघालयमध्ये काँग्रेस, मिझोराममध्ये स्थानिक पक्ष यांची या ठिकाणी वरचढ पाहायला मिळते. नागालँडमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. देश पातळीवरचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्या कलानुसार कोणत्या पक्षाचं वर्चस्व ह्या राज्यामध्ये आहे ते आपण पाहतोय. दिल्लीमध्ये भाजपा, ओडिशामध्ये भाजपा, तर पुदुचेरीमध्ये काँग्रेस आघाडीवरती पाहायला मिळत आहे. तर देशातील ही आघाडी आपण पाहतोय ग्राफिकच्या माध्यमातून. तर दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेस, राजस्थानमध्ये भाजपा, सिक्कीममध्ये स्थानिक पक्षांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण ह्या संपूर्ण आकडेवरून राजकीय विश्लेषक यांच्याकडे जाऊया. संजय सर आहेत, आनंद सर आहेत आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण तिघांनीही हे आकडेवारी पाहिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या आकडेवारीवरून अनेक कल जे आहेत ते स्पष्ट नाही आहेत. म्हणजे मणिपूरमध्ये देखील काँग्रेसनं अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते. दुसरीकडे राजस्थानमध्ये, तर केरळामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकमध्ये देखील अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या आहेत. अगदी संपूर्ण केंद्रीय मंत्र्यांची फौज ही संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचारामध्ये गुंतलेली असताना मात्र कल त्या पद्धतीचे आपल्याला आत्ता जे काही हाती आलेले आहेत देशामध्ये तशा पद्धतीचे कल आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. सुरुवातीला मी अवधूत सरांकडे जाऊया. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या आत्ता आकडेवारीची हातात आलेली आहे देश पातळीवरून भाजपला कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय? मला असं मुळीच वाटत नाही की बॅकफूटवर आम्ही गेलेलो आहोत आणि जाण्याचं काही कारणही नाहीये. भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष हे तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हे निर्विवाद सत्य आहे आणि तुमचे आकडे पण बोलतात आहे. आता तुम्ही कित्येक कल दाखवतात. तुम्ही नांदेडला भारतीय जनता पक्ष मागे आहे असं सांगितलंय, भारतीय जनता पक्ष पुढे गेलेला आहे आणि हे ज्यावेळी आता 1/3 मतपेट्या खुललेल्या आहेत, अजून 2/3 आहेत. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की 340 ते 350 कमीत कमी या जागा मिळतील आणि 60हून खाली आम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाही. मगाशी भावसार साहेब म्हणाले की कांद्याचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, हे तात्कालिक प्रश्न असतात, परंतु सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की ही राज्याची निवडणूक नाही आहे किंवा कॉर्पोरेशनची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे आणि देश पातळीवर या देशाचं नेतृत्व कोणी करावं आणि या देशाचा नायक कोणी बनावं, या देशाला संपन्न आणि समृद्ध आणि विकसित भारत कोण बनवू शकेल, कोणाकडे तेवढी व्हिजन आहे, कोणाकडे तेवढा परफॉर्मन्स आहे आणि कोणाकडे तशी पार्श्वभूमी आहे हे बघून मतदान झालेलं आहे. कित्येक वेळा काही जण एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष हवा म्हणून विरोधी पक्षाच्या बाजूने काही ठिकाणी मतदान झालेलं आहे, मी हे नाकारत नाही, परंतु एखाद्या ठराविक मतदारसंघामध्ये असलेला एक ठराविक प्रश्न जसा निफाडमध्ये किंवा नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न निघालाय त्याचा चंद्रपूरमध्ये काही संबंध नसतो आणि त्यांचा आमच्या कोकणाशी तर अजिबात संबंध नसतो, कारण कोकणामधली लोक फक्त कांदा खातात, पिकवत नाहीत. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर
असलेले वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या मतदारसंघ प्रभावित करत असतात, पण सगळ्यात प्रभावित करणारा मुद्दा हे मोदींचं नेतृत्व, मोदींची कार्यशैली आणि गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांनी या देशामध्ये केलेलं काम असंच मला वाटतं. अगदी हाच मुद्दा घेऊन आपण आनंद सर यांच्याकडे जाऊया. आनंद सर, आपण अवधूत वाघ सरांनी काय म्हटलेलं आहे, अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत जे भाजपच्या जवळ जाणारे आहेत. मात्र आता जे काही आपण देशामधून जी काही आकडेवारी समोर आलेली आहेत, कल हाती आलेले आहेत, स्पष्ट चित्र हे 5 वाजता समजेल. मात्र जी आकडेवारी आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहिली आहे, या आकडेवारीवर आपलं काय विश्लेषण असेल? आकडेवारीवर विश्लेषण म्हणजे जिथे जिथे जवळपास देशात 180 ते 190 ठिकाणी काँग्रेस आणि भाजपची स्ट्रीट फाईट होती. गेले 2 लोकसभा निवडणुकात भाजपने काँग्रेसला करारी हार दिली होती. तिथे थोडासा उलटफेर झालेला दिसतोय. मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये तसं झालं नाही. हरियाणा आणि राजस्थान या 2 ठिकाणी काँग्रेस भाजपवरती वरचढ ठरलेली आहे. कर्नाटकामध्ये भाजप थोडी पुढे आहे, पण काँग्रेसलाही जागा चांगल्या मिळाल्या आहेत. अर्थात काँग्रेसचं सरकारच तिथे आहे, परंतु भाजपला ज्या 22-23 जागा अपेक्षित होत्या त्या काही मिळालेल्या दिसत नाहीत. पण आनंद सर, जर काँग्रेसनं प्रभावीपणे ह्या संपूर्ण प्रचारामध्ये जर सक्रियपणे आपल्याला सर्व काँग्रेसचे नेते उतरले असते तर चित्र थोडं बदललं असतं का? काँग्रेस कुठेतरी भाजपपेक्षा मागे पडली आहे या संपूर्ण आकडेवारीवरून. नाही, काँग्रेस मागे पडले याचं कारण एवढं की काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्येच 20% फरक होता. भाजप 37% होते आणि काँग्रेस 18-19% होते मागच्या इलेक्शनमध्ये. तेव्हा कितीही मोठं नेतृत्व आलं तरी देशात इतकी काही वाईट परिस्थिती नव्हती की सरळ सरळ काँग्रेसला पूर्ण बहुमत जनता देईल. त्यामुळे थोडंफार त्यांना यश मिळालंय. जेमतेम 100 गाठतील ते, हे त्यांच्या दृष्टीने चांगलं रिव्हायवल आहे म्हणता येईल. परंतु मतदानाच्या टक्केवारीतली गॅप जी आहे ती एवढी मोठी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं त्यांनी सुरुवातीला चांगलं प्लॅनिंग केलं असतं. इंडिया आघाडीच्या फंदात न पडता स्वतःच जर पूर्ण निवडणूक लढवली असती. आता जर तरला मी कधीच जास्त हे देत नाही. जे काय समोर आले त्याचं विश्लेषण करण्यातच मला जास्त महत्त्वाचं वाटतं. अगदी. यानंतर आपण न्यूजरूम मध्ये जाऊया. विविध पक्षाचे प्रवक्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझा सहकारी जगदीश देशमुख त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. जगदीश, ओव्हर टू यू. धन्यवाद तेजस. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत, राष्ट्रपतीचे अमोल माथिले आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार सुद्धा आहेत. आपला मगासचा मुद्दा अपूर्ण राहिला होता, तो पूर्ण करू आपण. मात्र त्या अगोदर स्ट्राईक रेटचा जर विचार केला विवेक सरजी, तर आपल्याला असं दिसते की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 10 जागा लढलेत, पण 8 जागांवर आघाडीवरती आहेत. स्ट्राईक रेटमध्ये सगळ्या पक्षांमध्ये त्या आघाडीवर वाटतात. कारण काय वाटतं? सगळ्यात टॉपला जर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा गट आहे. याचं कारण असं आहे की त्यांनी उमेदवार निवडीमध्ये त्यांनी अत्यंत व्यवस्थित फोकस केला होता. मला असं वाटतं की त्यांनी फक्त पश्चिम महाराष्ट्र याच्याकरता फोकस केला की राष्ट्रवादीचा तो बालेकिल्ला राहिला आहे. त्याच्यामुळे माढा असेल, हातकणंगले असेल, शिरूर असेल, बारामती असेल, इथे त्यांचा फोकस होता. परभणीमध्ये महादेव जानकर लढले. खरं म्हणजे महादेव जानकरांचा जो मतदार आहे धनगर, तो परभणीमध्ये फार कमी. ते जर माढ्यात लढले असते तर कदाचित राष्ट्रवादीला खूप मोठा फटका बसला असता. महादेव जानकरांना तिथून उचलून इकडे पाठवणं मराठवाड्यामध्ये ही शरद पवारांची खेळी असू शकते असं मला दाट संशय आहे. त्याचमुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलं परफॉर्मन्स देत असताना मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे सेनेला चांगला परफॉर्मन्स मिळतो आहे. तिथे चांगलं यश मिळतं आहे. तर हे जे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं कॉम्बिनेशन होतं, याच्यामुळेच आज महाविकास आघाडीला चांगलं यश मिळताना दिसतंय. एक ब्रेकिंग बातमी समोर येते आपल्याकडे. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. या निकालातील कल समोर येतात आणि त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणालेले आहेत ते पाहूयात. कालचे जे एक्झिट पोल होते हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल होते. तो गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतोय. आम्ही सातत्याने सांगतोय की देशामध्ये परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होईल. अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे. कल. आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या 3 फेरीमध्ये पिछाडीवर होते. हाच कल आहे. हाच कल आहे. ते ठीक आहे, तो निकाल लागायचा तो लागेल, पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांच्या काशीपुत्र हे 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते.
हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे, हा देशाचा कल आहे. साधारण 2 वाजता चित्र स्पष्ट होईल. तर या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते. जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्या समोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. काँग्रेस पक्ष 150 पर्यंत पोहोचतोय. जो काँग्रेस पक्षाला 50 जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या तो 150च्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसतंय. काँग्रेसने 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. आणि जे आमचा अभ्यास आहे, आम्ही फील्डवर होतो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी 295 जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही. पूर्ण निकाल आले पाहिजेत. तुम्ही माझ्याशी बोलताय, निकाल लागताय, तुम्ही दाखवताय, म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतो. दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. पण आता जो कल दिसतायत, आता नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार, तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे 1 लाख मतांच्या पेक्षा जास्त मताने पुढे आहेत. आता हा 1 लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत? मला अजिबात असं वाटत. नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ 80,000 मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत. त्यांचे मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का? मला अजिबात वाटत नाही. किंवा अनेक असे मतदारसंघ विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले, बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आघाडी घेतली. पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल. पण मी इतकंच सांगेन, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे. भारतीय जनता पक्षानं जो प्रोपगंडा केला होता गोबेल्स नीतीनं, हाताशी हे एक्झिट पोल, ओपिनियन पोल, मीडिया, अनेक गोष्टी, तो किती चुकीचा, भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. अगदी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. जे कल राज्यातील आणि देशातील हाती आलेले आहेत त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि याच प्रतिक्रियेसोबत आपण कपिल डोके यांचं उत्तर ऐकूया. कपिल डोके, जर आपण संजय राऊत काय म्हटलेत हे पाहिलेलं आहे. संध्याकाळी 4 वाजता चित्र स्पष्ट होईल, मात्र इंडिया आघाडी ह्याच्यामध्ये विजय होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिछाडीवर असल्याचा त्याला आनंद आहे. कपिल सर. निश्चितच संजय राऊत साहेबांनी जे काही भूमिका आता आपल्या समोर प्रतिक्रियेच्या माध्यमातून मांडली ते निश्चितच बरोबर आहे. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार सत्तेवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं माझे सहकारी असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते या ठिकाणी सांगतायत की आकडे बदलू शकतात, तर ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की आकडे बदलू शकतात. सध्या आपण तुमच्या स्क्रीनवर मी पाहतोय एनडीए 291+ आणि काँग्रेस 234+. म्हणजे यामध्ये फार एक 57-58 जागांचा फरक आपल्याला दिसतो आहे. आणि 4 वाजेपर्यंत तो फरक भरून काढून या देशात इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेमध्ये आलेलं आपल्याला दिसेल. दुसरी गोष्ट, प्राथमिक कल असं आपण म्हणतो, परंतु देशाचे विश्वगुरु ज्यांना स्वतःला संबोधतात असे नरेंद्र मोदीजी सुद्धा पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहतात. याचा अर्थ कुठेतरी भाजपला लोक नाकारत आहेत हे आपण सर्वात अगोदर मान्य केलं पाहिजे. हेच जर पहिल्या 3 फेरीत राहुल गांधी रायबरेलीतून पिछाडीवर असते तर भाजपवाल्यांनी रान मोकळं केलं असतं, तोंडसुख घेतलं असतं. पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी म्हणजे
काही फार मोठा विष्णूचा अवतार असं समजण्याची त्यांना गरज नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळी आपण बोलतो, जळगावच्या सीट बद्दल आमचे आदरणीय अवधूत वाघ सर फार चांगल्या पद्धतीने सांगत होते की आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे, आम्ही जिंकू मान्य आहे. पण सोबतच तुमच्या गेल्या 40 वर्षापासून म्हणजे 84 पासून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली खासदार निवडून येतोय, त्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार खासदार पुत्र अनुप धोत्रे यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी धूळ चारली आणि 7व्या फेरी अखेर डॉक्टर अभय पाटील 15,000च्या लीडनं पुढे आहेत. निश्चितच अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला नाकारल्याचा हा परिणाम आहे. भाजपच्या गळातली सीट काँग्रेसने या ठिकाणी खेचून आणलेली आहे, हे आपण सर्वात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर अभय पाटलांसारख्या अनेक मतदारसंघातून तरुण उमेदवार, म्हणजे आपण पाहिलं असेल नंदुरबारचा सध्याचं मी अपडेट घेत होतो, गोवल पाडवी सारखा तरुण उमेदवार, गावित कुटुंब म्हणजे जे गावित कुटुंबाच्या हाती एकसारखी सत्ता, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांच्या घरात, आमदार त्यांचे वडील, स्वतः खासदार, अशा या सगळ्या पद्धतीनं असलेल्या कुटुंबाला धूळ चारण्याचं काम गोवल पाडवी या तरुण 29 वर्षाच्या उमेदवारानं केलेलं आहे. 1,52,000पेक्षा जास्त लीड घेऊन गोवल पाडवी त्या ठिकाणी विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. निश्चितच संध्याकाळपर्यंत, ऐका ना मला पूर्ण करू द्या, आता संध्याकाळपर्यंत इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार आलेलं दिसेल. महाराष्ट्रातली परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, अरुण सावंत सर आपल्यासोबत डिबेटमध्ये आहेत, ते त्यावेळी गेले काही महिने आम्ही सोबत काम केलंय, ते आमच्या सोबत काँग्रेसमध्ये होते, परंतु शिवसेना दबाव आणून फोडून एकनाथ शिंदेंना वेगळं करणं, राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराचे आरोप करून अजित पवारांवर दबाव आणणे, राष्ट्रवादीला वेगळं करणं, राष्ट्रवादीमध्ये फूट पाडणं, अजित पवारांना वेगळं करणं, ह्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात आले म्हणजे खरं तर पंतप्रधानांचं काम असं असतं की पंतप्रधानांना एकदा सेंट्रलाइज ठिकाणी आलं पाहिजे आणि त्या ठिकाणावरून राज्याला संबोधित करून निघून गेलं पाहिजे. पण नरेंद्र मोदींनी एक दिवस महाराष्ट्रात येऊन सभा घेतल्या, जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरण्याचं काम केलं, कारण त्यांच्या पायाखालची धूळ सरकली होती. महाराष्ट्रातील लोक आपल्याला नाकारतात याची कल्पना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या चेहऱ्याचपाट्यांना आली होती. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितलं की आता जर महाराष्ट्रात आमची लाज वाचवायची असेल तर तुम्ही आलं पाहिजे, तुम्ही सभा घेतल्या पाहिजे, तुम्ही फिरलं पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी गावोगाव म्हणजे एक दिवस आड सभा, म्हणजे पहिला पंतप्रधान पाहिला असेल की एवढ्या सभा महाराष्ट्रामध्ये त्यांनी घेतल्या, कारण त्यांना माहिती होतं की आपली हार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांद्याले भाव नाही, मोदीले मत नाही. मी ज्यावेळी प्रचाराला फिरत होतो त्यावेळी त्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, त्यांनी नाकारलं. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचं आपल्याला दिसत आहे. गडचिरोलीत काँग्रेसची सीट आघाडीवर आहे, रामटेकमध्ये काँग्रेसची सीट आघाडीवर आहे, अमरावतीत काँग्रेसची सीट आघाडीवर आहे, अकोल्यामध्ये काँग्रेसची सीट आघाडीवर आहे, यवतमाळमध्ये आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. आपला हाच मुद्दा घेऊन आपण विश्लेषकांकडे जाऊया, अवधूत सरांकडे जाऊया. अवधूत सर, आपण पाहिलेलं आहे कपिल डोके यांनी काय मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि दुसरीकडे संजय राऊत यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे. देशाचा काहीही असू दे, मात्र नरेंद्र मोदी हे पिछाडीवरती आहेत याचा आनंद आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आहात, मी आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ज्यावेळी निकाल संपूर्णपणे जाहीर होतील त्यावेळी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कमीत कमी 3 लाख मतांनी वाराणसीमधून निवडून येतील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये काय होतंय आणि देशामध्ये काय होतंय, ही महाराष्ट्राची निवडणूक नाही. महाराष्ट्राची निवडणूक संजय राऊत साहेबांबरोबर आम्ही हे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा इलेक्शन्स होतील त्यावेळी लढू, त्यावेळी ते पण आहेत, आम्ही पण आहे. परंतु आज चित्र असं स्पष्ट होत आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी हे सरकार बनवत आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूच्या त्यांनी जो रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची बरोबरी करताना आपल्याला दिसेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी 5 वर्ष भारत हा विकसित राष्ट्राच्या दृष्टिकोनातून बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल. शेवटी आपण ज्यावेळी देशाचं या लोकसभेचं ॲनालिसिस करत असो त्यावेळी आपण काहीतरी आपल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे. चेले चपाटे म्हणजे काय? आम्ही कार्यकर्ते आहोत साहेब, आणि आम्ही कार्यकर्ते असताना एखाद्या नेत्याबरोबर काम करणं म्हणजे त्याचे चेले होणं
आणि चपाटे होणं नाही. ही गुलाम होण्याची पद्धत कदाचित तुमच्या पक्षामध्ये असेल. तुमच्या पक्षामध्ये 10 जनपद समोर जोपर्यंत मुजरे घालत नाही, हुजरेगिरी करत नाही, तोपर्यंत त्याला काही स्थान नाहीये असं होऊ शकेल. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये असं नाहीये. कृपा करून आपल्या भाषेवर संयम ठेवा. चेले चपाटे वगैरे शब्द मला असं वाटत नाही की आपण ज्यावेळी एखाद्या मीडियामध्ये असतो त्यावेळी अवधूतजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, मात्र आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कल हाती आलेले आहेत. देशाचं आणि महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे. त्यामुळे अवघ्या